नमस्कार मित्रांनो, काल आपण लॉग टेबलच्या सहाय्यानं प्रात्यक्षिक कॅल्क्युलेशन कसं सोडवायचं ह्याची दोन गणितं सोडवली. एक गुणाकाराचं होतं, एक भागाकाराचं होतं. सोपी म्हणजे पहिल्यांदा आपण सुरुवात सोप्यानं केलेली आहे. म्हणजे साध्या दोन संख्या घेतल्या होत्या, त्यांचा भागाकार, आणि साध्या दोन संख्या घेतल्या होत्या त्यांचा गुणाकार. प्रयोग म्हणजे लॉग टेबल मी सांगितलेलं आहे, कॅल्क्युलेटर वापरायला परवानगी नसल्यामुळं आपण लॉग टेबल वापरतो. आणि लॉग टेबलनं येणारं उत्तर जे हे कॅल्क्युलेटर इतकं अचूक नाही येणार, पण उत्तराचे पहिले तीन अंक जे असतात ते मात्र कॅल्क्युलेटर आणि लॉग टेबलचे जवळजवळ सारखेच असतात. जास्त बरोबर उत्तर कुणाचं तर कॅल्क्युलेटरचं. लॉग टेबल हे त्याच्या जवळ उत्तर जातं, कारण त्याच्यामध्ये थोडंसं मर्यादा आहे. मोठ्या संख्येचे गुणाकार म्हणजे लाखात कोटीत असेल तर ते गुणाकार अचूक उत्तर ते लॉग टेबलच्या सहाय्यानं काही येऊ शकत नाही. पण छोट्या संख्या अपूर्णांक असतील ह्यांचे गुणाकार, भागाकार, वर्गमूळ मात्र लॉग टेबलच्या सहाय्यानं अचूक काढता येतात. आज आपण परत काही एक्झाम्पलच घेणार आहे. म्हणजे दोन एक्झाम्पल संपली म्हणजे संपलं नाही, वेगवेगळी एक्झाम्पल घेणार आहे. आता एक्झाम्पल नंबर 3 समजा असा आहे, तुम्हाला 32 छेद मोठा असणारे एक कॅल्क्युलेशन करूया आपण. छेद मोठा असणारा भागाकार 32 भागिले 175. ह्याचं उत्तर किती? तर ह्याचं उत्तर आपण समजा x मानू, तर आपण असं लिहू शकतो लॉग x बरोबर, आता ह्या दोन्हींचा भागाकार आहे, भागाकार असल्यावर लॉगची वजाबाकी असते. लॉग 32 वजा लॉग 175. 32ची कॅरेक्टरिस्टिक किती? तर दोन अंकी संख्या आहे, कॅरेक्टरिस्टिक 1. 32चा 0. आता परत मी लॉग पुस्तिकेतलं लॉगॅरिथम हे पान काढा तुम्ही आणि 32 अंक बघा. 32चा 0मध्ये 50-51 अशी फिगर आहे. हा झाला मॅन्टिसा, 32चा मॅन्टिसा. 175 हे तीन अंकी संख्या आहे, कॅरेक्टरिस्टिक 2. 17चा 5 मध्ये आपल्याला मॅन्टिसा बघायला पाहिजे. लॉगॅरिथममध्ये 17 कुठे आहे बघा, पहिल्या उभ्या कॉलममध्ये 17. त्याचा 5 मध्ये 24-30 ही संख्या आहे, 24-30. ह्या दोन्हींची वजाबाकी करायची आणि जी एक संख्या मिळते तिचा आपल्याला अँटीलॉग बघावा लागतो. अर्थात वजाबाकी आहे म्हणून मी जरा एकाखाली एक लिहितो. ही वजाबाकी करायची. छेद मोठा आहे, आता एकातून 0 गेला 1, 5तून 3 गेले 2, 10तून 4 गेले 6, 5तून 3 गेले 2, आणि इथं 1 वजा 2. 1 वजा 2 हा वजा 1, 52. 1 वजा 2 म्हणजे 52 मायनस. आता लॉग x ची किंमत झाली 52.2621. मग x बरोबर अँटीलॉग 52.2621. आता लॉगॅरिथम ऐवजी अँटी लॉगॅरिथम पान काढायचं. अँटी लॉगॅरिथम पॉईंटच्या पुढचे 4 अंक, लॉग टेबल सारखंच नियम. पहिल्या 2 अंकाचा एक गट, 0.26. पहिल्या उभ्या कॉलममध्ये 0.26 बघा,
0.26चा 2 012 1828 आहे आणि 1 मध्ये 0 म्हणजे 1828. आता इथं बार 1 आहे. आता बार 1 ही कॅरेक्टरिस्टिक कधी येते तर 1च्या मागं दशांश चिन्ह असेल तर, म्हणजे दशांश चिन्ह इथं द्यावं लागेल तुम्हाला. इथं जर 0 असतं तर 1च्या पुढं, इथं 1 असतं, 1 अधिक 1 2, 18च्या पुढं दशांश चिन्ह द्यावं लागलं असतं. पण इथं बार 1 आहे, बार 1 आहे म्हणजे 1च्या मागं दशांश चिन्ह. समजा इथं बार 2 असतं, असं समजा बार 2, तर बार 2 कॅरेक्टरिस्टिक कधी येते तर 1च्या मागं 1 0 लिहावं लागेल. 1च्या मागं 1 0 लिहायचं आणि मग दशांश चिन्ह द्यायचं. इथं बार 1, बार 2, बार 3, बार 4 कोणतीही संख्या येऊ शकते, किंवा 1 2 3 अशी कोणतीही संख्या दशांश चिन्हाच्या मागं येऊ शकते. बार 1 आल्यामुळं 1च्या मागं दशांश चिन्ह द्यायचं. तर आता 32/175 ह्याचं उत्तर लॉग टेबलच्या सहाय्यानं 0.1828 असं आलेलं आहे. भौतिकशास्त्राचा प्रयोग करताना एका प्रयोगामध्ये XYZ अशी 3 वाचनं कशी येतात ते सांग अंदाजे. म्हणजे हे वाचन जे आहे हे काल्पनिक वाचन आहे असं समजायचं. ह्याच्यापेक्षा वेगळी वाचनं येऊ शकतात. X बरोबर 3.145, Y बरोबर 3.715 आणि Z बरोबर 5.049 अशी एका प्रयोगात वाचनं येतात असं समजू आपण. आणि तुम्हाला एक सूत्र दिले समजा n बरोबर Z - X अपॉन Z - Y. ही 3 रीडिंग तुमच्याकडे आहेत. X ची किंमत आहे, Y ची किंमत आहे, Z ची किंमत आहे. आणि तुम्हाला n बरोबर Z - X अपॉन Z - Y असं सूत्र दिले आणि n ची किंमत काढायला सांगितली. आता XYZ ह्या 3 किमती दिल्यात. इथं Z - X म्हणजे ही तुम्हाला वजाबाकी आधी करावी लागेल. Z मधून X वजा करायचं, Z मधून Y वजा करायचं आणि त्या किमती इथं टाकल्या पाहिजे. बघा Z - X म्हणजे 5.049 वजा 3.145 ही वजाबाकी करूया. Z - X 9तून 5 गेले 4, 4तून 4 गेले 0, 10तून 1 गेला 9, 5तून 4 गेले 1. म्हणजे Z मधून X वजा केलं 1.904. आता Z मधून Y वजा करू 5.049 वजा 3.715. 9तून 5 गेले 4, 4तून 1 गेला 3, 10तून 7 गेले 3, 5तून 4 गेला 1. म्हणजे Z मधून Y वजा केलं तर आलं 1.334. आता Z - X ची किंमत आली 1.904, Z - Y ची किंमत आली 1.334. मग n ची किंमत किती? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतात त्याला. तर किती? आता हे मात्र तुम्हाला लॉग टेबलनं सोडवावं लागेल, कारण हे तोंडी करू शकत नाही. पण लॉग n बरोबर. आता भागाकार असल्यामुळे लॉगची काय केली पाहिजे, आपल्याला वजाबाकी केली पाहिजे. लॉग 1.904 वजा लॉग 1.334.
आता 1.904 ही एक अंकी संख्या आहे. ह्याची कॅरेक्टरिस्टिक किती? 0. आणि लॉग कशाचा बघितला पाहिजे? लॉगॅरिथममध्ये 19/04 मध्ये बघितला पाहिजे. पहिल्या उभ्या कॉलममध्ये 19चा 0 आणि 4 मध्ये 9 आहे. 2788 अधिक 9 88 9 97 म्हणजे 2797. ह्याची सुद्धा कॅरेक्टरिस्टिक 1.334 संख्या एक अंकी आहे, त्यामुळे कॅरेक्टरिस्टिक 0. 13चा 3 4 मध्ये पहिल्या उभ्या कॉलममध्ये 13 बघा 3, 13चा 3 मध्ये 12 39 आहे आणि 4 मध्ये आहे 13, 39 आणि 13 52, 12 52. ह्यांची वजाबाकी केली पाहिजे आणि वजाबाकी येऊन जी संख्या मिळेल त्याचा अँटीलॉग बघितला पाहिजे. आता वजाबाकी करायची म्हणून परत मी अशी उभी मांडणी करतो. 0.2797 वजा 0.1252. 7तून 2 गेले 5, 9तून 5 गेले 4, 7तून 2 गेले 5, 2तून 1 गेला 1 आणि हे 0. म्हणजे काय मिळालं बघा? लॉग एनची किंमत ही 0.1545. हे उत्तर नव्हे. लॉगची वजाबाकी झाल्यानंतर जो अंक मिळतो त्याचा शेवटी काय बघावं लागतो आपल्याला? अँटीलॉग. अँटीलॉग 0.1545. जसं लॉगॅरिथमचं पान आहे तसं अँटी लॉगॅरिथमचं पान आहे. पहिल्या 2 अंक, नंतर 1, नंतर 1. 0.15 हुडकायचं पहिल्या कॉलममध्ये. 0.15. 4 मध्ये 14 26 आहे आणि 5 मध्ये 2 आहे. 14 26 अधिक 2 14 28. पॉईंटच्या मागं 0 आहे. ह्या 0मध्ये काय करतो? 1 मिळवतो आपण 1 आणि मग पहिल्या अंकानंतर दशांश. म्हणजे n बरोबर 1.428. हे Z-X/Z-Y याचं हे उत्तर झालं. तुम्हाला x, y, z हे प्रयोग करून आलेले किमती आहेत. आणि जर एक सूत्र दिले समजा Z-X/Z-Y हे सोडवा, तर झेडमधून x वजा करा, झेडमधून y वजा करा. ही वजाबाकी आपण केलेली आहे. ज्या 2 संख्या मिळाल्या त्या इथं लिहिलेले. ह्या दोन्हींचा भागाकार करताना मात्र आपल्याला लॉग बघावा लागतो. भागाकार असल्यामुळं लॉगची वजाबाकी, प्रत्यक्ष ह्यांचा लॉग बघितल्यानंतर मिळालेली म्हणजे मॅन्टिसा जे आहेत ते इथं लिहिलेले. या दोन्हींची वजाबाकी केली आणि जी वजाबाकी करून शेवटी जी संख्या मिळते त्याचा नेहमी लक्षात घ्या अँटीलॉग बघायचा असतो. 0.1545 अँटीलॉग n बरोबर 1.428. पुढचं गणित जे आहे समजा असं असेल, इथं गुणाकार पण आहे आणि भागाकार पण आहे. 2 संख्येचा गुणाकार आहे आणि इथं भागाकार आहे. आता हे जर सोडवायचं असेल तर कसं करायला लागेल बघा. लॉग f बरोबर ह्या दोन्हींचा गुणाकार आहे म्हणजे ह्या 2 लॉगची काय केली पाहिजे? बेरीज. लॉग 82 आणि लॉग 26 यांची बेरीज केली पाहिजे आणि 108 भागिले आहे त्याला. त्यामुळं भागिले असल्यामुळे लॉग वजा केलं पाहिजे. लॉग 82 अधिक लॉग 26 मायनस लॉग 108
82चा झिरोमध्ये, आता 82ची कॅरेक्टरिस्टिक किती? 1 लक्षात घ्यायचं. अँटी लॉगॅरिथम आणि लॉगॅरिथम, म्हणजे लॉगॅरिथम बघताना इथं वरती लॉगॅरिथमच आहे का बघायचं. 82चा झिरो 9138. 26ची कॅरेक्टरिस्टिक किती? 1, 2 अंकी संख्या आहे. 26चा झिरोमध्ये 4150. 108 ही 3 अंकी संख्या आहे. त्याची कॅरेक्टरिस्टिक 2, 3 वजा 1 2. 10चा 8 मध्ये 10 वरतीच आहे बघा 10, आणि 8 मध्ये 0334. एकदा आपण लॉग ह्यांचे बघितले की परत मी लॉग शब्द लिहिलेला नाही. ही लॉग एफ, ही लॉग एफची किंमत आहे. आता ह्यांची बेरीज करू. बेरीज आपल्याला आडवी करता यायला पाहिजे. 8 अधिक 0 8, 3 आणि 5 8, 1 आणि 1 2, 9 आणि 4 13, आणि 1 आणि 2 3, 3.3288 वजा 2.0334. ह्या बेरजेतून हा लॉग वजा करायचा. हे उभं मांडतो फार तर. 3.3288 वजा 2.0334. ह्यांची वजाबाकी करायची. 8तून 4 गेले 4, 8तून 3 गेले 5, 12तून 3 गेले 9, इथं आलं 2, 3 वजा 2 1. बघा लॉग एफ बरोबर 1.2954. लॉग एफ बरोबर 1.2954. ही लॉग एफची किंमत झाली. एफची किंमत काढायची असेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे? अँटीलॉग. अँटीलॉग 1.2954. 2954चा अँटीलॉग बघायचा. 29चा 5 .29 बघा कुठं आहे? इथं 5 मध्ये 1972 आहे, आणि 4 मध्ये आहे 2. 1972 अधिक 2 1974. आता पॉईंटच्या मागं 1 आहे. 1 असेल तर काय करतो आपण? त्याच्यात 1 मिळवतो. 1 अधिक 1 किती झालं? 2. 1 2. एफ बरोबर 19.74 सेंटीमीटर. 82 गुणिले 26 भागिले 108. हा भागाकार लॉग टेबलच्या सहाय्यानं 19.74 हे त्याचं उत्तर आहे, फायनल उत्तर आहे. छेद खूपच छोटा, समजा असं असेल. रेजिस्टन्स काढतो. ओहम्सला माहिती आहे आपल्याला, रेजिस्टन्स बरोबर V/R. आणि व्हीची किंमत तुम्हाला समजा दिलेली आहे 3.2 व्होल्ट आहे. आणि आय करंट जो आहे, ॲम्पियरमध्ये करंट जो आहे तो जर असा असेल समजा 0.42. हे सोडवा असं सांगितलं. रेजिस्टन्सची किंमत काढा. 3.2 भागिले 0.42. दशांशांना आपल्याला पुढे सरकवता येतं. हे 2 घरं पुढे सरकवायचे, इथं सुद्धा 2 घरं पुढे सरकवायचे, असं करता येतं.
किंवा हे असंच ठेवून सुद्धा आपल्याला लॉग म्हणजे सोडवता येतं. समजा बार कॅरेक्टरिस्टिक येते म्हणून जर कोणाला हे अवघड वाटत असेल तर हे दशांशांना पुढे सरकवायचं. हे एक घर पुढे सरकवलं तर हे सुद्धा एक घर पुढे सरकवायचं. हे 2 घर पुढे सरकवलं तर हे सुद्धा 2 घर पुढे सरकवायचं. समजा मी हे 2 घर पुढे सरकवलं, दशांशांना हे 2 घर पुढे सरकवलं तर हे होणार 42. इथं एक घर पुढे सरकवलं तर होणार 32 आणि 2 घर पुढे सरकवलं म्हणजे हे झालं, हे होणार 320. म्हणजे 3.2 भागिले 0.42 हे 320 भागिले 42 असं आहे, असं आपण दुसऱ्या शब्दात म्हणू शकतो. मग 320चा लॉग बघायचा, 42चा लॉग बघायचा आणि दोन्हींची वजाबाकी करायची, येणाऱ्याचा अँटीलॉग बघायचा. किंवा 3.2 आणि 0.42 आपण आहे त्या पद्धतीनं जाऊ. 3.2 आणि 42. लॉग आ बरोबर लॉग 3.2 वजा, आता भागाकार असल्यामुळं वजा बाकी, लॉग 0.42. 3.2 ही एक अंकी संख्या आहे, कॅरेक्टरिस्टिक 0. 32चा शून्यमध्ये लॉग जर बघितला तर तो येतो 50-51. 0.42 ही कॅरेक्टरिस्टिक बार 1 कॅरेक्टरिस्टिक्स. मग 42चा 0मध्ये 62-32 एवढी वजाबाकी आपण करू आणि अँटीलॉग बघू. वजाबाकी असल्यामुळे मी एकाखाली एक लिहून घेतलेले. 11तून 2 गेले 9, 5तून 4 गेला 1, 10तून 2 गेले 8, चला 1, 15तून 7 गेले 8, चला 1. आता इथं बघा मायनस हे झालं +1 आणि हा हातचा जो आलेला आहे तो वजा होतो. +1 -1 0. वजाबाकी आणि बेरीज हे तुमच्या पद्धतीनं करा. हे तुम्हाला जर शंका वाटली तर मला विचारा. हे लॉग आरची किंमत झाली. आरची किंमत कशी काढणार आपण? अँटीलॉग 0.8819. 88चा 1.9 मध्ये अँटीलॉग बघितला. 88चा 1.9 बघा, 0.88 त्याचा 1 मध्ये आहे 7603 आणि 9 मध्ये आहे 16. 7603 3 अधिक 16 म्हणजे 19. 7619. पॉईंटच्या मागे 0 आहे, 0 मध्ये 1 मिळवायचा म्हणजे पहिल्या अंकानंतर दशांश झालं. आरची किंमत झाली 7.619. म्हणजे 3.2ला 0.42 भागलं तर उत्तर 7.619 हे येतं. तुम्ही कॅल्क्युलेटरवर चेक करू शकता. आपण लॉगनं काढलेलं उत्तर आणि हे बरोबर आहे का हे कॅल्क्युलेटरवर चेक करू शकता. मी तुम्हाला सांगितलं पहिले 3 अंक जे आहेत, पहिले 3 अंक लॉग टेबलचे आणि कॅल्क्युलेटरचे सारखे येतात. 4था अंक थोडा वेगळा येऊ शकतो, थोडासा, पण लॉग टेबलनं येणारी बहुतांशी उत्तर ही कॅल्क्युलेटरच्या उत्तरा इतकी अचूक असू शकतं. तर आज आपण इथंच थांबू. पुढच्या तासाला आपण अजून जास्त गणितं सोडवणार आहोत.